नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद ग्रामसेवक भरतीचा जो काय आज पेपर झाला होता यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहे तर त्यांनी आता कोणत्या घटकावर जास्ती फोकस मारायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न विचारला होता, माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली। म्हणजेच माहिती तंत्रज्ञान जो काही कायदा आहे मित्रांनो, हा कायदा या ठिकाणी तुम्हाला करून जायचे, यावर 100% 2 ते 3 क्वेश्चन विचारले जात आहेत। तर पहा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली। तर पहा 17 ऑक्टोबर 2000 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली। ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर। माहिती तंत्रज्ञान कायदा ज्यावेळेस संमत करण्यात आला त्यावेळेस भारताचे माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण होते तर प्रमोद महाजन होते। कोण होते मित्रांनो? प्रमोद महाजन होते, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यावर कोण सही केली तर R.K. नारायण यांनी सही केलेले। त्यावेळेस भारताचे कोण होते ते राष्ट्रपती होते, हे सुद्धा लक्षात ठेवा। ज्या विद्यार्थ्याच्या परीक्षा बाकी आहेत ते हे प्रश्न असे विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर पहा, ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा एकूण दुसरा क्रमांक लागतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। ATMच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो। आणि तुम्हाला जर विचारलं तर सर्वात जास्त भारतातली अशी कोणती बँक आहे की ज्या बँकेच्या सर्वात जास्त शाखा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आहेत, म्हणजे सर्वात जास्त शाखा बाहेर देशामध्ये आहेत, तर ते मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाचे आहेत। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणजे बँकिंग क्षेत्रावर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे। त्याच्यानंतर पहा, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या तर मित्रांनो याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पहिलं ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले, 2 नंबरचा ऑप्शन आहे रमाबाई रानडे, 3 नंबरचा ऑप्शन आहे पंडिता रमाबाई, 4 नंबरचा ऑप्शन आहे श्रीमती अमृता कौर आणि 5 नंबरचा ऑप्शन आहे सरोजिनी नायडू। तर याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। त्याच्यानंतर पहा, सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेले भारतातील पहिले पंतप्रधान कोण होते। सर्वात जास्त अविश्वास ठराव कोणत्या पंतप्रधानाच्या विरुद्ध मांडण्यात आले होते अशा स्वरूपाचा एक प्रश्न आहे। यामध्ये पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबरचा ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी, 3 नंबरचा ऑप्शन आहे डॉक्टर मनमोहन सिंग आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मोरारजी देसाई, 5 नंबरचा ऑप्शन आहे इंदिरा गांधी। तर सर्वात जास्त अविश्वास ठराव कोणत्या पंतप्रधानाविरुद्ध मांडण्यात आले होते तर सर्वात जास्त अविश्वास ठराव इंदिरा गांधी या ठिकाणी यांच्या विरुद्ध मांडण्यात आले होते। इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आले होते। आणि इंदिरा गांधी या ठिकाणी भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, हे लक्षात ठेवा। इंदिरा गांधी भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत। त्याच्यानंतर निरोगी राहण्यासाठी दररोज किती लिटर पाणी प्यावे। निरोगी राहण्यासाठी दररोज किती लिटर पाणी प्यावे म्हणजे विज्ञानावर आधारित सुद्धा तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारला जाते। तर यामध्ये मित्रांनो 5 लिटर पाणी निरोगी राहण्यासाठी दररोज पिणं आवश्यक असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 होतं या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर पहा, सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते। सफरचंदामध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला होता। पहिलं ऑप्शन पहा लॅक्टिक आम्ल, 2 नंबर आहे फॉर्मिक आम्ल, 3 नंबरचा ऑप्शन आहे सायट्रिक आम्ल, 4 नंबरचा ऑप्शन आहे मॉलिक आम्ल आणि या ठिकाणी 5 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे मित्रांनो मॉलिक आम्ल या ठिकाणी सफरचंदामध्ये असतं। आता लॅक्टिक आम्ल कशामध्ये असतं? दह्यामध्ये असतं। फॉर्मिक आम्ल कशामध्ये असतं तर मुंगी चावल्याच्या नंतर फॉर्मिक आम्ल सोडत असते। सायट्रिक आम्ल लिंबावर्गीय फळामध्ये असतं आणि मॉलिक आम्ल या ठिकाणी सफरचंदामध्ये असतं। तर टॉर्टारिक आम्ल कोणत्या फळामध्ये असतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। टॉर्टारिक आम्ल हे कोणत्या फळामध्ये असतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर पहा, जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो। म्हणजे पंचायत राजवर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले जात आहेत। तर पहा, 5 वर्ष, 2.5 वर्ष, 3.5 वर्ष, 2 वर्ष आणि 5.5 वर्ष। तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जो काही कार्यकाल असतो यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा। आणि जिल्हा परिषदेचे काही अध्यक्ष असतात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात। धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? पहिलं ऑप्शन आहे डॉक्टर वर्गीस कुरियन, 2 नंबरचा ऑप्शन आहे स्वामीनाथन, 3 नंबरचा ऑप्शन आहे नॉर्मन बोरलॉग, 4 नंबरचा ऑप्शन आहे वसंतराव नाईक आणि 5 नंबरचा ऑप्शन आहे यापैकी सर्व। तर मित्रांनो धवल क्रांतीचे जे काही जनक आहेत ते वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत। वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत। स्वामीनाथन हे कशाचे आहेत तर स्वामीनाथन मित्रांनो हरित क्रांतीचे जनक आहे, लक्षात ठेवा। नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे। वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत। अटल पेन्शन योजना किती वर्ष वयोगटासाठी आहे तर अटल पेन्शन योजना या ठिकाणी 18 ते 40 वर्ष या वयोगटासाठी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे योजनेवर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन जे काही
केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या जे काही योजना आहेत यावर आधारित तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाते, त्यामुळे योजना करून जायच्या आहेत. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न, वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपामध्ये घेतात? तर वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपामध्ये घेतात? तर नायट्रेटच्या स्वरूपामध्ये वनस्पती नायट्रोजन घेत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पीक कोणते? तर खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पीक कोणते? आता पिकाचे या ठिकाणी हंगाम पहा, खरीप आणि रब्बी हे महत्त्वाचे हंगाम असतात. तर या ठिकाणी खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिके कोणती, रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी पिके कोणती, यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जाते. म्हणजे कृषीवर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाते. तर खरीप हंगामामध्ये पहा, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस वरीलपैकी सर्व पीक या ठिकाणी खरीप हंगामामध्ये घेतले जातात. आता खरीप म्हणजे काय तर मित्रांनो आखाड तोंडी म्हणजे पावसाळ्यामध्ये जे आता जो काय हंगाम चालू आहे याला खरीप हंगाम असे म्हणतात. आणि रब्बी हंगाम म्हणजे काय तर रब्बी हंगाम म्हणजेच मित्रांनो हिवाळ्याचा जो काय हंगाम असतो त्याला रब्बी हंगाम असं म्हटलं जातं. मग हिवाळ्यात घेतली जाणारी पिके कोणती, पावसाळ्यात घेतली जाणारी पिके कोणती हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवक भरती आज जो काय पेपर झाला या भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. तुम्हाला सुद्धा काही प्रश्न आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. नक्की मित्रांनो त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल म्हणजे जेणेकरून बाकीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. कुठल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटत असेल किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.